स्वरूपा विश्वाची अरूपवा माय बाबा. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण दिलंय महाराज. सत्य परमात्मा स्त्रिया मिळवती असंख्य मिळती परिणामाता मिळती त्रिजगती. ऐसे जे सज्ञान जाणती तेही उपस्थिते माते ते. एक गेली तर जाऊ द्या ना, दुसरी. लोक तीन तीन बायका करतात, एक भेटत नाही. आता एक भेटत नाही रे बाबा, इतकं कठीण काम झालं. तुमचं काय सांगू, आमच्या घरी सांगतो मी. असे भांडी वाजता मी घराच्या बाहेर असलो की तुमच्या घरात नाही वाजत का? मग घरी गेलो की बाई सांगते काही, आई सांगते काही. मी म्हटलं आईला, म्हटलं आई जाऊ दे आता. आता असं सीझन सुरू आहे. हे जर बास्केट भरून जर तिच्या माहेरी गेली, महाराज म्हणून मला कोणी पोरी किती पण ती म्हणून दोन पोराचं काय करायचं? माझ्यासाठी नको ऐकू, पण माझ्या मुलांसाठी तरी आई. सगळ्याचीच परिस्थिती अशी. हसता काय? विठ्ठला विठ्ठला असेल, या संसारामध्ये भक्ती असेल तर सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात. आपला पुरावा काय की आई वडील देवाचं रूप आहे. आपला पुरावा असा आहे सिद्धांत महाराज की देवच आई वडिलाचं रूप आहे. देव पाण्यास पायावरती गेलो, देवची या होऊन या ठेवलो. राम म्हणता रामाचं होईजे, पदी बैसुनी पदवी घेईजे. हो, शुद्ध ज्याचा भाव झाला, 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 शुद्ध ज्याचा भाव झाला. देवदुरी नाही जाना, देवदुरी नाही जाना, देवदुरी नाही जाना, देवदुरी नाही जाना. शुद्ध ज्याचा भाव झाला, 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 शुद्ध ज्याचा भाव ज्याचा भाव शुद्ध असेल त्याला देवदूर. माऊलीला कुठं जावं लागलं नाही, तुकोबराला कुठं जावं लागलं नाही, जनाबाईला कुठं जावं लागलं नाही, देवाला. देव मग तुम्हाला देव दाखवतो ना मी, ऐकताय ना तुम्ही. एका क्षणात देव दाखवतो. अहो देवच दाखवत नाही, देव ज्या गोकुळामध्ये राहिला ना, ज्या गोकुळात गेला ते गोकुळ दाखवतो तुम्हाला. पण ज्याला कळेल त्यालाच बरं. जर गोकुळ पाहायचं असेल तुम्हाला तर आता तुम्हाला यात्रेला जावं लागेल, गोकुळात जावं लागेल, मथुरेला जावं लागेल. बरोबर आहे की? किती खर्च येईल इथं? फक्त खर्च एक मिनिट फक्त शांत देऊन ऐका. आणि तुम्हाला माहित असेल तर उत्तर द्या बसलेल्या मंडळीला, यांना माहिती विचारायला. एक गोकुळ उत्तर प्रदेश मध्ये आहे आणि एक गोकुळ महाराष्ट्रामध्ये आहे ना, अजूनही आहे. आजही तिथं भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्मा लीला करतोय. आजही अनेक साधू संत सांगतात तुम्हाला जाऊन पहा, माझ्याकडे जाऊन पहा आणि आणून दाखवतो. सोबत आणलाय म्हणून बोलतोय. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रामध्ये गोकुळ आहे का? जवळ येतो तुमच्या आमच्या. ते गोकुळ जळगाव जिल्ह्यात आहे. ते नुसतं जळगाव जिल्ह्यात नाही, जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात आहे. नुसतं जामनेर तालुक्यात नाही, ते जामनेर तालुक्यात शेजारी गाव आहे शहापूर, त्या शहापुरात आहे. नुसतं शहापूर मध्ये नाही, या धर्म मंडपात आहे. आणि नुसतं या धर्म मंडपात एक देव नाही, देवाचे अवतार किती हो, अनंत रूपे आहे भगवान परमात्मा. अनंत रूपे अनंत वेते देखिलेल्या छाती, देखिलेल्या छाती मनवारो गोपालो. बापर कुमार देवी
पेशवेमध्ये युगी 28 पासून उभा आहे. पंढरपुरामध्ये पण तो शहापूरमध्ये सुद्धा आहे ना. आम्हाला राम माहिती आहे यशोदा मातेचा. बरोबर झोपेले ना तुम्ही नाही का? कोणाचा मग कोणाचा राम? हवस म्हणता. मी यशोदेचा म्हटलं हवस म्हणता. उदळे गेले का याचं खुरपंत घेत जा. राम कुणाचा? कौशल्य मातेचा राम आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यशोदा मातेचा, आमचा देवकी मातेचा आहे. पण हरी कोणाचा? ज्याला हरी कळला त्याला देव कळला, त्याला देव कळला त्याला गोकुळ कळला, त्याला गोकुळ कळलं त्याला निष्ठा प्राप्त झाली. ज्याला निष्ठा प्राप्त झाली त्याच्यातून भक्ती घडली, आणि ज्याच्याकडून भक्ती घडली त्याच्याकडून या 500 लोकांचं ऋण फेडलं गेलं. ऋण फेडल्यानंतर मुक्त अवस्था प्राप्त होते. त्याचं नाव मोक्ष आहे. विठ्ठल सांगतो तुम्हाला, मोक्ष प्राप्त होण्यासाठी मुक्तीकडे जावं, मुक्तीकडे जाण्यासाठी भक्ती करावी, भक्ती करण्यासाठी देव कळून घ्यावा. देव कोण्या ठिकाणी त्याचं नाव गोकुळ आहे. तो गोकुळ आहे कुठं हिचा पत्ता महत्वाचा आहे. विठ्ठल गोकुळही दाखवतो, देवही दाखवतो. उद्या कोण निवडून येईल? लोक पैन लावताय. मी बिगर पैनचं सांगतो तुम्हाला. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमन घाली मन घाली मन घाली मन. एक हरी आत्मा. किती आत्मे आपल्याला दिसला का? एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमन घाली मन. येण्यासारखे पळत फिरू नाही. तुम्हाला कळलं तर अजून जवळ येऊन सांगतो. देव दाखवतो ना. फक्त डोळे उघडून आणि कान लक्ष देऊन ऐका. तो हा तो हा तो हा तो हा तो हा विठ्ठल कोणता देव कळलं का? तो विठ्ठल बरवा. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये कोई ज्ञानेश्वरीमध्ये महाराज जे जे दिसे भूत तेथे मानके भगवंत हाची भक्ती योग साक्षात जाणा माझा. पण हा भक्तियोग पाहिजे. आणि हा भक्तियोग आमच्या माऊलीकडे होता महाराज. हा भक्तियोग आमच्या संतांकडे होता. म्हणून देवाशी बोलले. बोलणं असेल तर देवास, रडणं असेल तर देवाजवळ, मागणं असेल तर देवाजवळ. तुम्ही इथं सगळे बसलेले प्रत्येकामध्ये देव आहे. प्रत्येकामध्ये देव आहे. देव
सर्वा घटी राम देहादेही सगळ्या जवळ आहे. हा 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 माझे मला 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 पटतं मला पण देव याचे देव देव बाबाचं नावच अपराम महाराज आहे. त्यांचा राम जागृत झाला. रामाने आत्माची जोड झाला लागली ना. कुठं देव नाही म्हटले अशी जागाच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझा प्रश्न आहे तुमच्याकडे, देव दारू पितो का? आपला देव तर संध्याकाळी जागा पुरत नाही. एका 5 रुपयामध्ये गावाचा मालक आपला देव. आपला देव काही माही खातो का? आपला देव काही माही बोलतो का? मग खरं सांगा, आपल्याला आपला देव कळला का? आपल्याला जर आपला देव कळला असता तर देहाची एवढी विटंबना आपण केली नसती. देव कळाला, देव कळवून घेतला. म्हणून पहिला मुद्दा, माझ्या आई वडिलांना त्या समाजाला देहांत प्राचित्य घ्यावं लागलं म्हणून माऊलीने कधी राग धरला नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा माऊलीकडे होता. महाराज आमच्या माऊलीकडे, माऊलीने रिद्धिसिद्धी प्राप्त केली भगवंताच्या भक्तीनं, पण कधी अभिमान नाही बाळगला. बाळगला असता तर गीतेवरची पहिली टीका माऊलीने केलीच नसती. महाराज नंबर 3चा मुद्दा आहे, आमची माऊली अशी वागली की चारीन भावंडाचं नाव निघलं की माऊलीचं नाव निघलं. आई साहेबांचं आमच्या माऊलीचं की कोणीही त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणत, माऊली म्हणतात. आणि पंढरपूरच्या वारीला चला महाराज तुम्ही, किंवा आई साहेब मुक्ताबाईच्या वारीला चला, कोणीही नाव घेऊन बोलणार नाही. माऊली 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 माऊली. का माऊली? कारण माऊलीनं हे सगळं विश्वच माझं घर आहे म्हटलं. माऊलीनं प्रतिज्ञा केली होती, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोके, जाईन गे माये. कशासाठी हो? माझ्या देवाला भेटे. मग एकाने प्रश्न विचारला, महाराज तुमचा देव तुमच्याशी बोलतो का? म्हणले बोलतो. तुमचा देव तुमच्या हातून खातो का? म्हणे खातो. तुमचा देव तुमच्या कामात पडतो का? म्हणे पडतो. पडतोय ना कामात. साळुंकी मंजुळ बोलत असे, वाणी बोलविता धनी, चाले शरीर कुणाची या सत्य, कोण बोलविते हरिवीण. पण तो म्हटले, महाराज दाखवा ना मग तुमचा देव. माऊली म्हटले, वेड्या आहे ना माझा देव.
ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी देव आहे. एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा प्रिवी धरावीची इच्छा. ज्याची जशी इच्छा जशी भक्ती असेल तसा भगवान परमात्मा अवतार धारण करतो. माऊलीला विचारलं एका धरणीकरानं, माऊली तुमचा देव दाखवा आम्हाला. माऊली म्हटलं देव आहे ना. त्या ठिकाणी पटवून दिलं आणि पुरावा दिला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. तेवढ्याकरता ज्याचा अभंग पाठ असला प्रमाण पाठ असला त्याला प्रमाण म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हटलं सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. माझा देव कसा आहे जर अभंगाच्या प्रथम चरणावर लक्ष ठेवा. पूर्वार्थ काय सांगतोय. माझा देव आहे सत्यामत आहे परंतु मी आम्ही आहोत. आमचा देव उडून जाऊ द्या. लगेच म्हणता सुर रडायला लागता. राघो उडून गेला पिंजरारी कामया झाला. आशिरडता 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 का गेला. एका ठिकाणी मोहतवर गेलो घरामध्ये गेलो दर्शन घेतलं. आजी रडायला लागली. बाबा 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 आमचे बाबा गेले. पण तिथंच पडिले. मग गेला कोण. बाबा तर पडलेला आहे. मग गेला कोण. जो दिसत बी नाही पण आहे म्हणून तुम्ही आम्ही कीर्तन ऐकतो आहोत. आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत. नसता तर 4 जणांना जावं लागलं असतं. एक म्हणे मला कोणाचीच गरज नाही मी माझा देव. म्हणलं बरोबर. मग मेल्यानंतर स्मशानात चालत जायचं का. आधार आहे कशाचा. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. अशी सत्ता आहे भगवंताची महाराज की प्रत्येकावर सत्ता आहे. देवाचा कॅमेरा लागलेला आहे. एक वाक्य लक्षात घ्या. आपल्याला देवाची गरज नाही पण देवाला आपली गरज आहे. ज्या दिवशी देवाला वाटलं याची गरज नाही आपल्या तरी गर्दी जमा झाल्याशिवाय राहत नाही. काही लोक शंका धरतात महाराज भक्ती केली तरी मारावं लागतं नाही केलं तरी मारावं लागतं. चांगलं वागलं तरी मारावं लागतं वाईट वागलं तरी मारावं लागतं. मग चांगलं आणि वाईट असलं कर्माचं फळ काय. तुम्हाला विचारतो मी. मांजर आहे. मांजर व्यायल्यानंतर एकाच वेळी 10-12 पिलांना जन्म देते. 10-12 पिलांना घेऊन एका तासामध्ये 10-12 जागा बदलवते. कशासाठी. बोक्या येईन तो खाऊन टाकेन. आयुष्य खातो काळ सावधान. बोक्या केव्हा येईल काही सांगता येत नाही. ती मांजर असते महाराज तिचे दात तीक्ष्ण असतात. 10-12 पिलांना घेऊन त्या दाताने घेऊन जाते पण त्या मांजराच्या पिलांना साधी जखम होऊ देत नाही. आणि त्याच दातात जर उंदीर सापडला तर पाहतो
कशात आहे हो? चांगलं वागत का वाईट वागत? याच त्याचं होऊन वागल्यापेक्षा धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. त्या भगवान परमात्मा आश्वासित करा. पण महाराज तो देव आहे का म्हणे? आहे ना. पण ज्याला ज्ञान आहे त्याला. चला महाभारतामध्ये कौरव पांडव आहे. भगवान परमात्मा कौरवाचाही नातेवाईक आहे, पांडवाचाही नातेवाईक आहे. नातेवाईक कौरवाचाही आहे, नातेवाईक पांडवाचाही आहे. भगवान परमात्मा नुसतं पांडवाशी बोलला नाही तर कौरवाशी सुद्धा बोलला. पण भगवान परमात्माने विजय घडवून आणला. कोणाचा? पांडवाचा. 100 में से एक भी नहीं बचा और 5 में से एक भी नहीं मरा. मागे पुढे उभा राही संभाळिता आलिया आघात निवाराया. हे भगवंताचं सूत्र आहे महाराज. पण भगवंताचं दुसरं सूत्र आहे. गेसी तेव्हा देशी ऐसा अससी. भगवान परमात्मा भारत पहिले घेतो नंतर देतो. काय दिलं पांडवांनी देवाला? विश्वास दिला, भाव दिला. काय दिला? भाव दिला. भाव महत्वाचा आहे महाराज. गोकुळामध्ये भगवान परमात्मा गायी घेऊन चालल्या वृंदावनामध्ये. गोकुळातल्या सगळ्या गरुडी कासावीस झाल्या. एकमेकीला विचारायला लागले, बाई कृष्ण पाहिला का, काना पाहिला का? नाही ग बाई. इकडे सांगितलं आपला काना गाई चारायला घेऊन वृंदावनात गेला. एक गवळण निघाली सकाळी लगबगी ना. दही दुधाची माड घेतली, गोकुळामध्ये विकायची गरज नसताना विकायला लागली. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयताला घर पुसूनी. एक गवळीनं ऐकलं, बाई देव विकायला आला म्हटले. गेली पडत, गई बाई इकडे जरा इकडे. काय आणलं की विकायला? म्हणजे देव आणला. पहिला डेरा उघडला. काय होतं त्याच्यामध्ये? दही दूध तूप लोणी होतं महाराज. विकायला जिनं आणलं तिने दही दूध तूप लोणी विकायला आणलं. पण दिसत कोण होता? देव. जिला विकत घ्यायचंय तिलाही दिसायला लागला. कोण? देव. भक्तियोग सांगला गेला. का ग बाई काय भाव दिला? शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला. देऊन टाक म्हटले. मला घेऊन टाक. तुझ्याकडे भाव आहे ना? म्हटलं आहे. मग घेऊन टाक. तिसरी पळत आली. काय आणलं विकायला? म्हणे देव. काय घेतलं ग? देव. काय भाव? ते सांगत नव्हते. तिला विनंती केली, काय ग बाई भावाला देव मिळतो का? म्हणे मिळतो ना. मग तो भाव तर सांग. नाही खर्चले कवडी दमडी, नाही वेचला विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. ब्रह्मांडाचा नाईक विकत घेतला. एवढा माझा सत्य भगवान परमात्मा महाराज. जगद्धार भगवान परमात्मा बालस्वरूपामध्ये गोकुळात आला. जगद्धार भगवान परमात्मा ध्रुव बाळासाठी आला. जगद्धार भगवान परमात्मा भक्त फळासाठी नरसिंहाचा अवतार धारण करून आला. म्हणून या शरण जावी सर्व भावी देवासी तो हा उतरविल पार भवदुस्तर नदीचा. माऊली तुमचा हा जो भगवान परमात्मा आहे म्हटले दाखवा आम्हाला. आहे ना सत्यात आहे पण त्याचं ज्ञान प्राप्त पाहिजे. अहो ज्ञानही प्राप्त झालं. असं काही ज्ञानवंतांना देव भेटतो का? असं काही भक्तिवंतांना देव भेटतो का? त्या जर थोडा झाला गर्व झाला म्हणून दुर्योधनाला गर्व झाला होता की हा फक्त कृष्ण आहे, हा देव नाही. भगवंत समजवायला लागले. मी बोले विड्या वेदू बोले, मी ताले विड्या सूर्य व्हाले, मी हाल विड्या प्राणी व्हाले. जळ किती तळता तुझी आसतेने वेदासी बोल. तुझी आसतेने वेदासी बोल. तुझी आसतेने सूर्याशी तुझे आसत
नंदराय म्हटलं माझा भगवान परमात्मा कसा आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो आणि माऊलीने तेच सांगितलं माझा भगवान परमात्मा कसा आहे. रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजन. नुसतं भगवंताचं डोळ्यानं रूप दिसलं महाराज. सदा माझी डोळा जळो तुझी मूर्ती रुक्माईच्या पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. महाराज असा देव आम्हाला पाहायचा आहे. असा देव आम्हाला पाहायचा आहे म्हणून माऊली म्हटले सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. आणि पुढे सांगता नाही रूप वर्ण गुण देते नाही रूप वर्ण गुण देते नाही रूप वर्ण गुण देते नाही रूप माऊली म्हटले अभंगाच्या उत्तरार्धामध्ये नाही रूप वर्ण. भगवंताला रूपही नाही वर्णही नाही. रूप नाही वर्ण नाही गुण नाही तर छाया सुद्धा रंग नाही रूप नाही वर्ण. 5 पांडव 5 भाऊ होते पण अधिकार कुणाला दिला. अर्जुनाला. राजा होता उद्यानपात अधिकार घेता आला नाही. अधिकार कुणाला दिला. ध्रुवबाळाला. राजा रावण अधिकारी होता पण अधिकार कुणाला दिला. विभीषणाला. लक्षात घ्या. देवाचा बाप दशरथ राजा होता पण अधिकार कुणाला दिला. जटायू पक्षाला. का. त्यांच्याकडे सगळं होतं पण एक गोष्ट शिल्लक होती महाराज आणि ती म्हणजे सत्य. नंबर 2 न्याय आणि नंबर 3 निष्ठा. विठ्ठल ज्याच्याकडे सत्य ज्याच्याकडे न्याय ज्याच्याकडे निष्ठा आहे महाराज त्यालाच ज्ञानाची प्राप्ती. ज्ञान असून उपयोग नाही त्याला भक्तीची जोड पाहिजे. ज्ञान आणि भक्ती असून उपयोग नाही त्याला कर्माची जोड पाहिजे. आणि जोपर्यंत या 3 गोष्टी एकत्र येत नाही तोपर्यंत भक्तीची फलश्रुती मिळत नाही. म्हणजे फेटा बांधला धोतर घातलं कंबर कसलं 2 शब्द चांगलं बोलायला लागला म्हणजे तो भक्त का. तो भक्त नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास. 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 भक्त ऐसे जाना जे देही आणि तोही जीव पवित्र पाहिजे.
ज्याच्याकडे सत्य न्याय निष्ठा, मग कपाळी बुक्का असो नसो, गळ्यात माळ असो नसो, वारी असो नसो, तरी तो भक्त आहे. वारी केली म्हणजे भक्त होतो, संत होतो असं नाही. चला सावता महाराजांकडे, सावता महाराजांकडे चला. देव जाता वारी घेऊन सावता महाराजांकडे. हा, एक वारी चुकली तर पंढरीच्या देवाला निर्गुण निराकार भगवान परमात्म्याला सगुण साकार रूप घ्यावं लागलं आणि तुकोबराच्या दारी यावं लागलं. महाराज ज्यावेळी एवढी सत्ता होती, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बिदरकरशाही, ब्राह्मणशाही असताना सुद्धा ज्यावेळी माझ्या आईने आवाज दिला की भरस महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये, हे भगवंता, आया बहिणींची इज्जत लुटली जात आहे, गो मातेची हत्या होत आहे, अरे धर्म परिवर्तन होत आहे, हे शिवजी भगवान परमात्मा, तुला 2 नाही तुला 3 डोळे आहे रे, तरी तुला उघड्या डोळ्याला दिसत नाही. माझी विनंती तुला, या धर्मासाठी काहीतरी अवतार धारण कर. आणि युगोनी ज्यावेळी धर्मावरती अत्याचार झाला महाराज, त्यावेळी भगवंतांना अवतार धारण करावा लागला. विठ्ठल विठ्ठल. सत्य पाहिजे. काय पाहिजे? सत्य पाहिजे. सत्य तर तो न्याय देतो. एक बाई गोधडी शिवते. गोधडी आपल्याकडे काय म्हणता? वाकळ. वाकळ शिवते. शिवता शिवता त्या गोधडीत, त्या वाकळीमध्ये तिची सुई हरवली. ती म्हणे, हे बेलेश्वर भगवान परमात्मा, माझी जर सुई तुला सापडली आणि तू जर मला सापडून दिली तर तुला 2 डोळ्याचा नवस कबूल करे. 2 डोळ्याचा योगायोग सुई सापडली. म्हातारी म्हणे, हे देवा, मी काय इतका वेडी का? 1 रुपया सुईसाठी तुला 2000चा नवस देईन. आपली निष्ठा नाही, आपली निष्ठा निष्ठी आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्ती जर सत्य असेल तर सत्य भगवान परमात्मा अवतार धारण करतो. महाराज कोणासाठी अवतार धारण करावा लागला? चला आता, अर्जुनासाठी भगवान परमात्मा सुभद्रा झाला, अर्जुनासाठी सारथी झाला. संत जनाबाईसाठी त्या ठिकाणी सुळाचं पाणी केलं, संत सखूबाईसाठी त्या ठिकाणी सखूबाई झाला. काय नो हे केले एका चित्ती ते विठ्ठले. मी भगवान परमात्म्याची सत्य निश्चय भक्ती केली तर भगवान परमात्मा कसं सत्यत उतरतो, महाराज हा विषय आपला. आज सुद्धा महाराज जे निष्ठेनं न्यायानं सत्यानं भगवंताची भक्ती करतात, त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण होते. मग तुम्ही म्हटले, महाराज आम्ही न्यायामध्ये कमी पडलो काय, भक्तीत कमी पडलो काय? ज्याचं गणित त्यालाच माहिती आहे. प्रत्येकाकडे शेती, शेतीचं उत्तर प्रत्येकाकडे, कोणाची बोजे आहे हे आपल्याला माहिती आहे. बोजे जर नसले तर दुसऱ्याकडे विश्वासानं त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे ऋण. कारण काय दाखवलं आपण त्याला? माझ्याकडे जमीन आहे, जमिनीत माल पिकला की मी परत देईन. तसं तेव्हा माझी भक्ती आहे आणि त्या भक्तीचं फळ आहे. महाराज फिरविले देवळ कीर्तना. महाराज कीर्तनात देऊळ फिरलं. अजून सांगू तुम्हाला, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ. जळी उत्का सहित जैशा तारी लाह्या तरल्या, जशा लाह्या तळाव्या पाण्यावरती, तसं 13 दिवस तुकोबराची गाथा तरली. हा, तुकोबराची तर गाथा करू शकतील महाराज. आपण नाही तरणार, करू शकतो महाराज. वानराने एका दगडावर आली व्हावं, एका दगडावर महल व्हावं, राम नावाचं अक्षर तयार व्हावं आणि तो दगड समुद्रात टाकावा, दगड पाण्यावर तरावा. कशाला? सत्य भाव होता, विश्वास होता, भक्ती होती म्हणून. हा, मी तो अल्पमती हिन काय वर्ण तुमचे गुण, उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. भगवंतामध्ये एवढी शक्ती नामामध्ये, तर देवात किती शक्ती असेल महाराज. हा, चला पुढे. आता माऊलींनी निर्जी भिंत चालवली.
माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. चला पुढे. हे पोरांनो, माऊलीनं म्हशीच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. माफी मागून बोलतो म्हशीचा पुरला मुलगा. माफी मागून बोलतो गाईचा पुरला मुलगा म्हणतो. तुम्ही म्हणता समजा जर माझ्या बायकोचं ऐकलं तर लगेच माझी आई म्हणते झालं ना मेला ऐकला. आम्हाला गेला व्हायला वेळ नाही, आम्हाला बैल व्हायला वेळ. तुमच्याकडे पदव्या तयारच आहे. विठ्ठल विठ्ठल. माऊलींनी भिंत चालवली. माऊलींनी रेड्या मुखी भेद बोलविला गर्भ तुझ्या झारीला शांत सूर्य प्रगटला ज्ञानोबा मला. माऊलींचा काय महाराज. गीतेवरची पहिली टीका केली माऊलींनी. कोणाच्या हातून लिहिली. सच्चिदानंद बाबा मेलेले होते, त्यांना जिवंत केलं त्यांच्या हातून लिहिली. माझी विनंती तुम्हाला, पुढचे एक वाक्य बोलणारे जरा कान देऊ नाही का. आमच्याकडे सत्य, आमच्याकडे न्याय, आमच्याकडे निष्ठी, आमच्याकडे भक्ती आहे. 99% गोष्ट आमच्याकडे सत्य आहे, पण एक गोष्ट आम्ही कमी पडलो महाराज. आणि ती गोष्ट मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो. एक मुस्लिम धर्माचा मौलाना भेटला मला. त्याने सांगितलं, त्याला माझी चेडी पाहिली, धोत्रे पाहिलं. मला म्हटले महाराज तुम्ही महाराज आहात. म्हटलं हो. क्या करते आप. कथा कीर्तन करतो. मी म्हणतो तू काय करतो. मैं भी गाँव गाँव घूमता हूँ, अपने लड़के को, हमारे लड़के को नमाज पढ़ाता हूँ, कसीदे पढ़ाता हूँ, हम हमारे धर्म का प्रचार प्रसार करतो. म्हणलं चांगलं आहे गडा तुझं. त्यानं मला एक प्रश्न विचारला. बोले महाराज हिंदुस्तान में बहुत धर्म है, इसमें श्रेष्ठ आपका हिंदू धर्म है. मला इतकं चांगलं वाटलं महाराज. मी त्याला हात जोडले. म्हटलं बाबा तुला काय दिसलं नाही आमच्या धर्मामध्ये असं. हो म्हटले महाराज खरंच तुमचा धर्म श्रेष्ठ आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. जामनगरच्या बस स्टँडवर भेट झाली. मी रसवंतीवाल्याला म्हटलं 2 रस आणते बिगर बर्फाचे. रसवंतीवाल्यानं 2 रस आणले. त्या मौलाना त्या ठिकाणी कटकन पिऊन घेतली. माझा अर्धा पिणं होत नाही, कारण मी बढ्या मारत होतो. आपली सवय आहे. एखाद्यानं आपल्याला पाठवलं म्हटलं की सांग पाटला काय लिहून. पेट उपट कपाशी ते कहू. आम्हाला कमवा कशी याची अक्कल नाही, गमवा कसं सांगण्याची गरज नाही. आम्ही शेतात कष्ट करत नाही. संध्याकाळ झाली की बांध कोरल्याशिवाय राहा. आमची नजर शेतात नाही. कशावर आहे. आमच्या डोळ्यात जर आमचं चांगलं दिसलं असतं महाराज तरी काय धंदे झाले. आम्हाला आमचं चांगलं दिसत नाही. लोकांचं जाऊ द्या. एकानं शेत ठिकाणी 2 तलाची हायली बांधली. याचं मस्त धाब्याचं घर होतं. मी म्हटलं काका काका तुमच्या धाब्याचं घर भारी आहे. थंडी वाजत नाही, उन्हाळ्यात ऊन लागत नाही, पावसाळ्यात गळत नाही. वा 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 वा. ते म्हणे आमच्या बापदादाचं हातचं घर तर आहे. 2 महिन्यात तिथं घर 2 तलाची हवे दिसली शेजारी. मी म्हटलं बापरे काय घर बांधलं बघून याला खूप करमत. ते म्हणे महाराज काही असो ती बाई म्हणे आम्हाला हे घर पाडायचं ना असंच बांधायचं. मी म्हटलं कशाला काय म्हणते घर. आम्ही तुमच्या गावात सप्त्याला आलं की तुमच्याकडे आराम करतो. बरं वाटतं मातीच्या घरामध्ये. त्या बाईनं घर पाड्याला लावलं. भांजरीत लावली बाई. खोली का होणार पुढची मागे पत्रच. लोकांना चांगलं दिसलं पाहिजे बुवा. लोकांना काही घेऊन देणार नाही. आपले डोळे फक्त ठिकाणावर पाहिजे, आपलं मन ठिकाणावर पाहिजे. आपल्याला चांगला दिसलं तर रिकामे धंदे होत नाही. स्लॅबच्या घरामध्ये 1 ताली जर घर असलं महाराज तर रात्री 12-1 वाजेपर्यंत उन्हाळ्यात झोप लागत नाही. लागते का. मग धाब्याचे चांगले होते का सिमेंटचे. माझा सिमेंटचे पालन उद्यापासून काय करा. खरंच का. विठ्ठला विठ्ठला. मला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न सगळ्याच्या कानापर्यंत आला पाहिजे. आणि नंतर ठरवलं पाहिजे की आपण एवढ्या निष्ठेने वागतो तरी फळ का नाही. आम्ही भक्ती करतो फळ का नाही. आम्ही वारी करतो फळ का नाही. आम्ही उपास करतो फळ का नाही. एका मिनिटात तुम्हाला उत्तर मिळेल. एका मिनिटामध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. त्या मौलाना मला प्रश्न विचारला. महाराज हिंदुस्तान में बहुत धर्म है, इसमें श्रेष्ठ आपका हिंदू धर्म है, लेकिन बहुत दिन से मुझे एक सवाल सता रहा है. हिंदुस्तान में ऐसे कौन से लोग हैं जो जीते जी अपने माँ बाप का बंटवारा कर देते हैं. त्याला मला विचारलं महाराज हिंदुस्थानामध्ये कोणत्या धर्माचे असे लोक आहात ते जिवंतपणी आई वडिलाची वाटणी करतात. तुमच्या शहापूरमध्ये नसेल तर. अरे सासू सुनेचं जमत नाही. इतका हलकट धंदा. सून सासूच्या नावानं बोटं मोडते, सून सासूच्या नावानं बोटं मोडते आणि खाताच एकाच दुडीतली भाकर. काय हलकट धंदा. माझं आव्हान आहे सासूला सून नाही चालत ना एकटी भाकर कर. माझं आव्हान आहे सुनेला सासूने चालत ना पिशवी भरून धर. तुया घे. कोण घे. तुया झाला तो घे. तू आता धक
पण तिथं आम्ही कमी पडलो महाराज. का? अजूनही आम्हाला सत्य कळत. कमाई करता कोणासाठी? जे मुलं चांगले वागले त्यांच्यासाठी कमाई करण्याची गरज नाही. जे लोक मुलं वाईट वागतात कितीतरी कमवलं तरी ठेवत नाही. रात्री तुम्ही भरपूर कीर्तनाला येतात का? त्याला किती जण येतात इमानदारीने सांगा. काय करा महाराज, शेतातले कामही अरे कोणी सोबत नेत नाही आणि सोबत देत. पण सत्य पाहिजे. आम्ही साधू संतांची वाणी महाराज. नमो आदिरूपा